वादळाला कवेत घेणं वाटतं तितकं सोपं नसतं. वादळाला कवेत घेणं वाटतं तितकं सोपं नसतं आणि फुंक मारून प्रबोधन करणं हे सगळ्यांना जमत नसतं. घडवायचा असेल समृद्ध समाज तर नक्कीच घ्यावा लागेल एक नवा ध्यास, आणि असाच एक नवा ध्यास घेतलेला आहे शिरपूर नगरीने. नमस्कार, मी निवेदिका सानिका राधास्वामी निक्कम. म्हणतात ना, भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरी, भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरी. आठवा, हा तोच पुंडलिक होता ज्याने आपल्या आईवडिलाच्या सेवेपोटी देवालाही विठेवर उभं केलं होतं. पण दुःखाची बाब ही आहे की आमची सध्याची पिढी कधीकधी आईवडिलांचे श्रम विसरून काही चुकीचे निर्णय घेते. बस याच कारणास्तव या पिढीला एक चांगली वाट समजवावी, त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज फाउंडेशन शिरपूर जैन यांनी एक सामाजिक कार्यक्रम आयोजित केलेला आहे. ज्या सामाजिक कार्यक्रमाच्या अंतर्गतून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते माननीय श्री वसंत हंकारे सर हे आपल्याला न समजलेले आईबाप या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तरी मी संपूर्ण गावकऱ्यांना विनंती करते की आपल्या संपूर्णशा कुटुंबासोबत या कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यामधून बोध घ्यावा, जो येत्या 21 मार्च 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता ठिकाण के कोंडबा तात्या विद्यालय शिरपूर जैन, तालुका मालेगाव, जिल्हा वाशिम येथे संपन्न होणार आहे.